भावा, मोटिवेशन पाहिजे. चल तुला थोडंसं मोटिवेशन देतो. आजच्या युगामध्ये कोण कोणासाठी काय करत नाही, आणि जर तुझ्यासाठी कोण करत असेल तर ते तुझे पुण्य आहेत मागच्या जन्माचे, आणि तुला त्याचे आभार मानायचे 100%. त्यात काय वादच नाही. दुसरी गोष्ट, मला माहिती तुझ्यासोबत अशा खूप साऱ्या गोष्टी घडतायत, त्या घडल्यात. तुझ्या घरातले तुझे साथ देत नाहीत. तू ज्यांच्यासोबत राहतोयस ते तुझा तिरस्कार करतायत. तुझी प्रत्येक गोष्टमध्ये मापा निघतायत. तुझा पाय खेचला जातोय. तुला ती एक डायरेक्शन मिळत नाहीये, ज्या डायरेक्शनला जर तू काम केलंस तुला वाटतंय की तू सक्सेसफुल होशील. आणि हे पण खरं असेल कदाचित की तुला त्या लोकांचा खूप राग येत असेल. तुला असं वाटत असेल की हे फक्त माझ्यासोबतच का होतंय. तर नाही मित्रा, हा आत्ताचा टाइम जो आहे तुला मिळालाय तो तुझ्यावरती इन्व्हेस्ट करण्यासाठी मिळालाय, ना की तुझी पॉझिटिव्हिटी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. भावा, तुला एक विषय सांगतो. जर तुझ्या आयुष्यात हे कष्ट आले ना, जर तू आता हे कष्ट करतोयस, तुला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच होत आहेत, मला हे नाही करायचंय, मला मारायचंय, तर 2 मिनिटं हे ऐक. देव हे कष्ट त्यालाच देतो ज्याच्यामध्ये हे सहन करण्याचं सामर्थ्य आहे. आणि पहिले 5 वर्ष तुला फक्त कष्ट करायचंय, पुढचे 50 वर्ष तुला फक्त बसून खायचंय मित्रा. ही गोष्ट तितकीच खरी, जितकी गोष्ट ही खरी. तुला त्या बाकी सगळ्या लोकांना इग्नोर करायचंय. थोडासा वेळ राहिलाय, वेळ संपत आलाय, त्यानंतर सगळे वर्ष तुझेच आहेत. थांबू नकोस मित्रा. पटलं तर फॉलो कर, तर विषय सोडून दे.